नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बघा, मागील व्हिडिओत आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी संकल्पयुक्त गुरुपूजन कसे करायचे ते पाहिले. आज मी तुम्हाला लक्ष्मीप्राप्तीच्या तोडग्यांपैकी एक तोडगा सांगणार आहे. आता लक्ष्मीप्राप्तीचा तोडगा म्हणजे काय? तर ज्या उपायाने किंवा सेवेने आपल्याला लक्ष्मी म्हणजे धन, पैसा प्राप्त होते, आपली आर्थिक स्थिती चांगली राहते, घरात पैशांची चणचण भासत नाही आणि लक्ष्मी आपल्या घरी चिरकाल टिकते, घरात पैशांची व धान्याची कमतरता भासत नाही. त्यासाठी आपण दर पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा केली पाहिजे. कारण सत्यनारायण हे कलियुगातील असे व्रत आहे की ज्याने त्वरित आपल्याला लगेच फलप्राप्ती होते. म्हणून दर महिन्याच्या पौर्णिमेला आपण सत्यनारायणाची पूजा करावी. एखाद्या पौर्णिमेला अडचण असल्यास महिन्याच्या कुठल्याही बुधवारी किंवा चांगला वार व मुहूर्त बघून आपण पूजा करावी. पूजा ही घरच्या घरी घरातील स्त्रीने किंवा पुरुषाने केली तरी चालेल, अन्यथा जोडप्याने केली तरी चालेल. त्यासाठी आपल्याला ब्राह्मणाला बोलवण्याची गरज नाही आणि सत्यनारायण पूजा ही आपल्याला घरच्या साहित्यातच करायची आहे. चला तर मग सत्यनारायण पूजेसाठी लागणारे साहित्य आपण बघू. सत्यनारायणाचा फोटो, बाळकृष्णाची मूर्ती, तांब्याचा कलश, तांब्याचे तामण, 4 सुपाऱ्या, नाणं, विड्याची पाने असतील तर विड्याची पानं आणि तांब्याची पाने चालणारे, तांदूळ, चौरंग किंवा पाट, गहू, हळद, कुंकू, अक्षदा, अष्टगंध, फुले, दिवा, अगरबत्ती, धूप, पांढरा कपडा असेल तर पांढरा कपडा, नाही तर मग रंगीत कुठलाही कपडा चालणार आहे. प्रसादाचा शिरा, नैवेद्य. आता प्रसादाचा शिरा म्हणजे तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या आवडीनुसार म्हणजे सव्वा कोटी, सव्वा पावशेर किंवा सव्वा मापाने करावा. प्रसादाला आपल्याला 1 वाटी शिरासुद्धा चालणार आहे. तो प्रसाद फक्त आपल्या कुटुंबातील व्यक्तींनाच द्यायचा आहे, बाहेरील कोणाला देऊ नये. आणि नैवेद्याला तुम्ही साधी भाजी पोळीचा नैवेद्य दाखवला तरी चालणार आहे. चला तर मग आता पूजेची मांडणी करू. एका पाटावर किंवा चौरंगावर पांढरा किंवा रंगीत कापड टाकावा. त्यावर मध्यभागी गहू टाकावे. त्यावर कलश ठेवावा. कलशात पाणी, सुपारी, नाणे, हळद, कुंकू, अक्षदा, फूल टाकून त्यात विड्याची 5 किंवा 7 मारणे ठेवावी. त्यावर तांदूळ पूर्ण भरून त्यावर बाळकृष्णाची मूर्ती ठेवावी. कलशासमोर 3 सुपाऱ्या विड्याच्या जोड पानावर मांडाव्यात. उजवीकडून पहिली सुपारी गणपतीची, दुसरी म्हणजे मधली सुपारी कुलदेवतेची आणि तिसरी वरुण देवतेची. याप्रमाणे मांडणी करून पूजेला सुरुवात करावी. सत्यनारायण पूजा ही श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणीत श्री सत्यनारायण पूजा विधी पुस्तकामधून करावी. पुस्तकात दिलेल्याप्रमाणे प्रथम कलशाची पूजा, मग गणपतीची पूजा, कुलदेवतेची पूजा, वरुण देवतेची पूजा करावी. मग बाळकृष्ण व सत्यनारायणाची पूजा करून शिऱ्याचा नैवेद्य दाखवून धूप व दीप ओवाळावा. त्यानंतर 5 अध्याय वाचून नैवेद्य दाखवून आरती करावी. अशा प्रकारे दर पौर्णिमेला सत्यनारायणचे पूजन केल्याने आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होते व लक्ष्मीचा आपल्या घरात सदैव वास राहतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुमचे कुठलेही प्रश्न किंवा समस्या असेल तर कमेंट करून सांगा. मी त्यावर मार्गदर्शन जरूर करेन. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.